नमस्कार. विमीज खाद्ययात्रामध्ये आम्हा दोघींकडून तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. होळी तोंडावर आली आहे आणि सगळीकडे पुरणपोळीची धूम सुरू आहे. होळी रे होळी पुरणाची पोळी हे वाक्य ऐकत आपण लहानाचे मोठे झालोय नाही का? म्हणजे आमच्या लहानपणी ऐकलंय आणि तुम्ही ऐकलं असेल हे वाक्य. आता होळी आणि पुरणाची पोळी हे समीकरण अगदी घट्ट आहे. तुम्ही अनेक प्रकारच्या पुरणपोळ्या, त्यांचे व्हिडिओ, त्या कशा करायच्या हे सगळं तुम्ही पाहिलं असेल. बऱ्याच जणांनी पोळ्या केल्याही असतील, काहींची तयारी झाली असेल. पण जर एखाद वेळी पुरणपोळी करायला वेळ नसेल किंवा येत नसेल कोणाला पुरणपोळी, आता माझ्यासारखीला मी काही फार केल्या नाहीत पुरणपोळ्या, तर मग काय, तर त्याला आम्ही उत्तर देऊ, ते म्हणजे पुरणाचे कडबू. तुम्ही ते पाहताय हे आहेत पुरणाचे कडबू. हे कडबू कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत आणि त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे अर्थातच माझ्या सासूबाई. तर बघूया लगेचच कडबू कसे करायचे. येस. साहित्य बघूया. मी एक भांड चणा डाळ घेतली, म्हणजे जवळजवळ ही पाव किलो आहे. तेवढाच गूळ घेतलाय आणि थोडी वरती साखर आहे. नंतर त्याला लागणारं नारळ थोडा घालायचा आहे. वेलची पावडर आहे. बर, थोडा म्हणजे किती घेतलाय साधारण? अंदाजाने घेतलाय अर्धी वाटी. छोटी छोटी अर्धी वाटी आहे. आणि पारीसाठी कणिक आहे ही 1.5 वाटी आणि मैदा पण त्याच्याच बरोबरीने घेतलाय. आणि खुसखुशीतपणासाठी 1 मोठा चमचा डाळीचं पीठ आणि 2 मोठे चमचे तेल गरम करून त्याच्यात घालायचं आहे. अच्छा, मोहनासाठी. कणिक भिजवताना. हा, आणि कणिक भिजवताना चवीपुरतं आपण मीठ घालतो तसं थोडं मीठ घालायचं. ओके. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं? आता पहिल्यांदा आधी डाळ 2-3दा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग डाळीच्या वरती साधारणतः एवढं पाणी येईल असं अंदाजाने 4 बोटाच्या वरती असं पाणी घालून कुकरला चांगल्या 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या. अच्छा. आणि डाळ आधी अर्धा तास मी भिजत का ठेवली ती तर शिजायला मदत होते लवकर. पुरणासाठी आपण डाळ शिजवून घेतली. ती अशी एवढी मऊ चांगली झाली, हाताने व्यवस्थित दाबली जाते, डाळकण अजिबात राहिलेली नाहीत. आता आपण हे चाळणीवर ओतायचं आहे, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निथळलं पाहिजे. मस्त. डाळीतलं पूर्ण पाणी जाण्यासाठी निथळत ठेवली आधी. शिजली की पुरण आटवायला ठेवायचं. आता ही आपली चांगली डाळ शिजली, ती आपण हे डाळीचं जे पाणी निघतं त्याच्यात आपण कटाची आमटी करू शकतो. अरे वा. त्याला थोडं पुरण लावायला लागतं आणि मग रेग्युलर कटाची आमटी करतो त्याच्यात हे वापरायचं असतं, म्हणजे हे फुकट जात नाही. आता डाळ सगळी मी उलटत्यांची अशी बारीक करून घेते. नेहमी पुरणपोळ्यांना जे पुरण तयार करतो ते वाटून घेतो. हो, पण हे असं डायरेक्ट आपण वाटून नाही घेत. नाही, ह्याला अशी पद्धत नाही आहे वाटून घ्यायची. ही अशी चांगली शिजलेली असते की ह्याच्यात आता तुला दिसतोच आहे ना, बघ ह्याच्यात प्लेन झालेली आहे, म्हणजे ह्याच्यात डाळकण नाहीये दिसत आहे असं. म्हणजे खाताना काही असं डाळ लागणार नाहीये, इतकं चांगलं शिजवून घ्यायचं ते. आता ह्याच्यात आम्ही गूळ घालते. 4 चमचे साखर किंवा 25 ग्रॅम म्हणा अंदाजाने. पुरण व्हायला वेळ लागेल. हा, आता गूळ याचा पातळ होणार, मग ते घट्ट होणार आपलं. बर. गूळ विरघळला पूर्ण आणि पुरण कोरडं होत आलं की थोडा नारळ घालायचा आहे. मग परतायचं चांगलं नारळ घातल्यावर सुद्धा. अच्छा, असं. हा, म्हणजे त्याही दृष्टीने हे थोडंसं वेगळं पुरण. हा, कारण पुरणपोळीच्या पुरणात आपण नारळ घालत नाही, पण ह्याच्यात घालतो म्हणजे चांगलं लागतं.
हा मस्त असं खतखत आहे पुरण. याचा रंग काय मस्त आला नाही. आता हे आपलं एकीकडे पुरण आटतंय, तर आपण कणिक भिजवायची तयारी करूया. तर आपल्याला कणकेमध्ये मोहन घालायचं आहे. त्यासाठी मी आता इथे तेल गरम करून घेते. मैदा घालते आता, डाळीचं पीठ थोडं, मीठ. मैदा आणि कणकेचं प्रमाण बरोबरीत आहे ना? हो. पण नुसतं कणकेची पण करू शकतात का? करतात, पण मी वापरते ते अर्धा अर्ध वापरते. वाव. आता हे गरम असल्यामुळे मी चमच्याने सगळं असं एकजीव करून घेते, म्हणजे सगळीकडे तेलाचं मोहन लागेल. मग पुरणपोळ्यांना आपण कणिक जी भिजवतो त्यातही हेच प्रमाण आहे का? त्याच्यात डाळीचं पीठ नसतं. पुरणपोळीच्या कणिक जेव्हा भिजवू तेव्हा अर्धी कणिक अर्धा मैदा, म्हणजे बरोबरीने 2 भांडी कणिक तर 2 भांडी मैदा. तेलाच्या हाताने ती टिंबवायची असते, अशी तार आली पाहिजे चांगली, असं असतं त्याचं. बरोबर. कारण ती पातळ असते कणिक जास्ती, आणि आता आपण ह्याला घट्ट भिजवणार आहोत. कणिक भिजवण्यातही फरक आहे? हो, भरपूरच आहे. ह्याला कणिक घट्टच लागते, आणि पुरणपोळीला आपण जरा सैल कणिक भिजवतो, पण तो पापुद्रा पातळ व्हायचा असतो. हा फरक आहे. अगदी विरुद्ध टोक आहेत. आता भिजवताना मी थोडं थोडं पाणी घालते, कारण आपल्याला घट्ट भिजवायचे. जास्ती झालं तर पंचायत होईल, त्याच्यापेक्षा लागेल तसं भिजवायचं पाणी घालून. म्हणजे हा प्रकार साधारणतः कर्नाटक साईडला जास्ती होतो, कारण माझं माहेरचं गाव जमखिंडी आहे, त्यामुळे माझ्या माहेरी केले जायचे काही कारणाने. म्हणजे पुरणपोळ्या होतच असत, पण कडवू पण आम्ही केलेले. अच्छा. आणि मला वाटतं की पुरणाचं महत्व जास्त आहे नाही का? हो. पुरणपोळीच केली पाहिजे असं काही कंपल्सरी असं आहे का? नाही, कडवू प्रकार सुद्धा करून चालतो, नाहीतर नैवेद्याला पुरण तरी घालायला पाहिजे. पुरणाचं महत्व आहे होळीला. देवीचीच पूजा असते खरी, तिला देवीला पुरण आवडतं, म्हणून जनरली देवीच्या ह्याला पुरण घालण्याची पद्धत आहे. हा, जसं आपण देवीच्या कोणत्याही म्हणजे नवरात्र असो तेव्हा सुद्धा श्रावणात घालतो. हा, नवरात्रात असतो, श्रावणात असतो. जनरली पुरण हे शुभ, म्हणजे जास्ती करून नैवेद्याच्या वेळेला खीर पुरण महत्वाचं असतं. ही जरा आपली मुराल लागेल, झाकून ठेवायची आपण अशी. बघा असं छान निपटून आलंय सगळं. आता आपलं पुरण होत आलंय, तर हा नारळ घालते त्याच्यात. नारळाने जरा छान चव येते आणखीन, म्हणून घालायचा. ऐच्छिक आहे तो, नाही घालून सुद्धा चालेल, पण घातला तर चांगलं आहे. आणि होत आल्यावर का घातलाय तर त्याच्यात शिजेल चांगला. त्याला काही खूप शिजवायची गरज नाही. मस्त खमंग होत आहे पुरण. आता आपलं पुरण हे झालंय. ह्याची खूण म्हणजे उलटलं असं त्याच्यात टाकल्यानंतर ते उभं राहिलंय, याचा अर्थ ते कोरडं झालंय, आणि कढईला पण कढईने कोरडं दिसतं. ही खूण आहे त्याची. असं पहा मंडळी, ही खूण लक्षात ठेवा. म्हणजे निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार एक वेळ पडेल, पण पुरण जर तुमचं छान तयार असेल तर हे उलटनं काही खाली पडणार नाही. म्हणजे आता हे सगळं झालंय आपल्या कडेने, कढईला पण काही चिकटलं नाही खाली, पूर्णपणे झालेलं आहे. आणि ते पूर्ण झालं म्हणजे खऱ्या अर्थाने पुरण झालं. त्याच्यात आता आपण ही वेलची पावडर घालायची. 2 लहान चमचे घातलेत, म्हणजे आपले रेग्युलर चमचे असतात ते. आता हे सगळं सारखं करून घेते, म्हणजे सगळीकडे सारखी लागेल. हा, हे पुरण इतकं छान दिसतंय, वास इतका मस्त येतोय, मलाही असंच खावंसं वाटतंय. मला काही मोह आवरत नाहीये, त्यामुळे मी जरासं हे खाऊन बघते. एकदम खमंग, नेहमीप्रमाणेच अल्टिमेट असं पुरण झालेलं आहे.
त्यामुळे आता हे कडबू खायची मला खूपच उत्सुकता लागली आणि मी पहिल्यांदाच खाणार आहे हा प्रकार कडबू. ओके, पुरण तर झालंय आपलं. आता पुढे काय काय तयारी केली आहे ते सांगा. तेल तापत टाकलंय आणि आता एकीकडे आपण ही जी कणिक मगाशी आपण भिजवून घेतली त्याच्या लाट्या करून घ्यायच्या आहेत. ओके, आणि इथे मला हे दिसतंय हां, ते म्हणजे आपण आता कडबू करताना ॲज लाईक एक करंजी सारखंच भरून करायचं आहे ते. अच्छा, मग ते तळेपर्यंत वाळायला नको म्हणून आपण ताटलीवर हा असा ओला टॉवेल केलाय, पण ओला म्हणजे घट्ट पिळून ठेवलेला आहे तो. पाणी नाही याच्यात, फक्त ओलसर म्हणजे कोरडी पडू नये म्हणून बर असं. आणि ही कडबू हा ओल्या नारळापेक्षा थोडा मोठा असतो. अच्छा, करंजी ओल्या नारळाची जरा बेताची असते म्हणून अशा लाट्या जरा मोठ्या करायच्या असतात. चालेल, आपण बघूया असं. लाट्या. आता अशा मी लाट्या करून घेते. अच्छा, एवढी मोठी घ्यायची त्याची हा, लाट. म्हणजे कसं ती करंजीपेक्षा मोठा असतो जरा आणि कात जातो ना त्याचा, म्हणजे ते बरोबर होतं. हे कातणं आमचं खूप पूर्वीपासूनच आहे, पण अजून ते काम करताय अजून. येस, आपण म्हणतो ना ओल्ड इज गोल्ड. पितळी आहे ना हे कातणं. हो, पितळी आहे, मस्त. त्यामुळेच ते अजून चांगलं राहिलंय. आपण पुरी लाटतो तसंच सगळं लाटून घ्यायचं आहे आणि पारी खूप जाड नाही ठेवायची. अशा सगळ्या कडा चांगल्या दाबून घ्यायच्या आहेत आपल्याला, म्हणजे ती फुटता कामा नये तळण्यात. अरे वा, मस्त गाडी चालली. हा असा मस्त दणदणीत साईज आहे. झाकून ठेवायचा वाळता कामा नये म्हणून. ओके मंडळी, म्हणजे थोडक्यात काय आहे की पुरणपोळी खाल्ल्याचं समाधान तुम्हाला मिळेल अशा प्रकारे ही दणदणीत हा प्रकार आहे, नाही का? पण त्याला दिसताना ती करंजी सारखी दिसते, म्हणजे करंजी सारखं भरतोय आपण. कर्नाटकात असं माहेरवैष्णींचं इतकं महत्त्व असे की त्या आल्या की त्या माहेरवैष्णीला किती करू आणि किती नाही. न्हाणं सुद्धा तिचं कसं म्हणताना म्हणायचं कधी मंगळवारी तर कधी शुक्रवारी असं. आणि सुनेचं मात्र कधी आवस पौर्णिमा असं, अशी पद्धत होती त्या काळात. आता नाहीये, गंमत म्हणून असं. आता हे आपलं पूर्ण तेल तापलेलं आहे, कारण असे बुडबुडे येतात. असे आपण आता तळून घेऊया. एका वेळेला जास्ती टाकत नाहीये. हा मस्त असा खरपूस सोनेरी रंग. मंडळी, विमीज खाद्ययात्राची सुरुवात आम्ही पुरणपोळीनीच केली होती मागच्या वर्षी, आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी त्याची लिंक देते इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नक्की तो व्हिडिओ बघा. आणि पुरण करण्याची एक वेगळीच पद्धत आहे. थोडंसं कमी कष्टात पुरण कसं करायचं ते तुम्हाला कळेल त्या व्हिडिओतनं. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. आणि पुरणपोळीचे प्रकार असंख्य पाहिले असतील, त्यामुळे हा एक वेगळा पदार्थ, नाही का? पुरंदा बघ कसे झाले खुसखुशीत, तुला दाखवते. वाव, हा त्याचा असा मस्त आवाज आला, कुरकुरीत एकदम. असं मस्तपैकी सारण ठासून भरलंय ह्याच्यामध्ये, एकदम असं छान गुबगुबीत. आता पुरंदा हा खायला देतो ना आपण, तेव्हा असा हा मध्ये असा भोग पाडायचो आणि त्याच्यावर मस्तपैकी साजूक तूप घालायचं. ओके, आणि मग खायचं की मग आणखीन भारी लागेल. हे मस्त आहे, लोणकड घरचं तूप आहे, प्रतिम खमंग वास, आणि त्याच्यावर हे तूप मस्त ताजं तूप आहे, घरचं तूप आणि खुसखुशीत झालेली पारी.
वा, माझ्या तोंडाला आधीच पाणी सुटतंय. लगेच खाऊन बघते. बघ. कशी वाटते? एकदम भारी. आणि तुम्हाला गंमत सांगू का, पुरणपोळी खाल्ल्याचा फील येतोय. हो ना. हो, म्हणजे खरंच कमाल आहे, कमाल. मग हा पुरणपोळीला पर्याय, ज्यांना पुरणपोळ्या करता येत नसेल त्यांनी कडबू करून त्या दिवशीची वेळ साधून न्यावी. तर नैवेद्याला वेगळा प्रकार पण होईल. येस, तर लगेच तुम्ही करा. आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका. येस, मी एवढी ताव मारते, तुम्ही खा की थोडासा तुकडा. मी थोडासा खाते. हा, थोडासा खा बरं आणि खाऊन बघा ती. झालंय ना छान. खरंच मंडळी एक नंबर झालंय. सो चलो एन्जॉय एन्जॉय. आहा, अप्रतिम.